नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार इंडिया, अस्सलाम वालेकुम. कशा आहे तुम्ही सगळे? आय होप सगळे जण एक नंबर असाल प्रमाणे. वेलकम बॅक टू द झेन इन अंदर व्लॉग. هلا اجا الزعيم العظيم मित्रांनो, तुम्ही विचार करताय ना की मास्क वगैरे टाकून एवढं सगळं तयार होऊन मी कुठं चाललेलो आहे. मित्रांनो, आत्ता आहे का ना, सध्याला आपण चाललेलो आहे सूरज चव्हाण भाऊच्या लग्नाला. आणि आपल्याला हीच तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, अचानक भयानक, की आपण सूरज भाईच्या लग्नाला चाललेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता दाखवलं की तर आम्ही दोघं आता चाललेलो आहे जेजुरी. आता जेजुरीच्या पुढे का आपल्याला बघायचं आहे की कुठं लग्न असणार आहे, काय असणार आहे आणि कोण कोण येणार आहे. मी तर खूप जास्त इंटरेस्टेड आहेत. भरपूर असे का सेलिब्रिटी, त्यानंतर बाकीचे ओळखी पाळखीचे सगळे मोठे मोठे मंत्री वगैरे सगळे जण येणार आहे. मित्रांनो, ते सगळं आपल्याला बघायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे. खूप मजा येणार आहे. तर लवकर लवकर जाऊन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला लवकर लवकर जाऊया, बघूया आणि फुल्ली एन्जॉय करूया. लेट्स गो. आत्ता वाजलेले आहेत 4:15, म्हणजे 4:20 झालेले आहेत. आणि लग्न आहे 6:15 वाजता. आपण लवकरात लवकर तिथं पोहोचायचा प्रयत्न करूया. लवकरात लवकर पोहोचल्यानंतरच आपल्याला भरपूर असं काही तुम्हाला दाखवता येणार आहे मित्रांनो. त्यामुळं आपण फुल्ली फास्ट जात आहे. ठीक आहे, पण काळजी घेऊ. ऑन द वे आहे. आता ऑन द वे इथं आपल्याला पालखी बघायला भेटते मित्रांनो. का आरसात मी पण दिसतोय, बघा पालखी जाता जाता गेल्या पालखीचे पण दर्शन आपल्याला बघायला भेटले. याचा अर्थ आपल्याला ह्या व्लॉग मध्ये चांगला प्रतिसाद भेटणार आहे पब्लिक कडून. मित्रांनो, फक्त 25 मिनिटांमध्ये का नाही, बारामती टू मोरगावला आपण ट्रॅव्हल केलेलं आहे. फक्त 25 मिनिटांमध्ये आपण मोरगावला पोहोचलेलो आहे मित्रांनो. हे आहे मोरगाव. इथून फक्त अजून एक साधारण ते 20 किलोमीटर अंतर राहिलं असेल. मित्रांनो, आता सध्याला आपण जेजुरी पर्यंत आलेलो आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला एकदा दाखवतो. जेजुरीचा गड आपल्याला दिसत आहे, मंदिर वगैरे वरचं तुम्ही आरामात बघू शकता. ठीक आहे ना, आपल्या जेजुरीचं मंदिर वगैरे हे बघा किती मस्त दिसतं इथून सगळं. आणि मंदिर आहे इथे. किती मस्त वाटतंय बघायला. कारण की आता वाजलेले आहेत 5 आणि 5 वाजताचा टायमिंग आहे का नाही, सनसेट होत आहे. सनसेट होता नाही का ट्रॅव्हल, वाव, एक नंबर. आता इथून आहे का नाही, फक्त आणि फक्त आपल्याला 10 ते 5 किलोमीटर फक्त पुढे जायचंय. त्यानंतर लगेच आपल्याला मंडप वगैरे सगळं बघायला भेटणार आहे. याला म्हणतात जेजुरीची गर्दी, जेजुरीचा ट्रॅफिक आणि जेजुरीचं इलेक्शनची बैठक. काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री कसं काय इलेक्शनचं भाषण, एकदम खतरनाक. You don't cry, you're not strong enough to care. Getting lost in my own pain, not in the game. One more dance to see me. I've been home. अयो गर्दी. सूरज चव्हाणच्या भावाच्या लग्नाला एवढी गर्दी बघा. इथपर्यंत गाड्या लागल्यात. आता पुढे तर गाड्या बघा फक्त. आता फक्त गाड्याच बघायच्या. गाडी इथंच लाव, इथंच आपण गाडी लावूया. आणि बघा गाडीची गर्दी बिर्दी सगळं बघा. आता आपण गाडी लावतो इकडे पहिल्यांदा. तर लावा गाडी. फायनली आपण इथं आलेलो मित्रांनो. आणि तुम्ही इथं गर्दी बघू शकता. गर्दी बघा फक्त. आता स्टार्टिंगलाच एवढी गर्दी म्हणजे आत तर किती गर्दी असणार आहे विचार करा. फरारी बघायची आपल्याला, फरारी.
जो आज फरारी होती ना ती फरारी बघायची आहे. जो सूरज भाऊच्या जो इंस्टाग्रामवर आली होती ना फरारी घेऊन बारात, आता ती फरारी बघायची पहिल्यांदा. तर चला तर आता आज जाऊया, आज जाऊन बघूया. अशफाक भाई चला आज. चलते जाएंगे हम. फुल ऑन गर्दी. फायनली मित्रांनो आपण सूरज भाऊ चव्हाण त्यांच्या लग्नात आलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता क्राऊड पण तेवढाच आहे, पण जसं जसं अंधार होणार आहे तसं क्राऊड आहे का नाही वाढत जाणार आहे का नाही. आणि अशफाक भाई मी तर आहे का नाही इथं आत्ताच बघून आहे का नाही खूप एक्सायटेड आहे की पुढं काय काय होणार काय. आणि इथं बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे ना अफलातून केलेलं आहे, अफलातून. आणि आत पण लग्न चाललेलं आहे. आता आत लग्न दुसरं आहे का काय आम्हाला कन्फ्युजन आहे. आता आज जाऊन आपण बघूया. हे बघा दुसरंच आहे. जाऊन बघूया आपण आत्ता. चला जायचं आज जाऊन बघूया. दुसऱ्याचं लग्न चला चला मी जाऊन बघतो मग तेव्हापर्यंत.
झालो संपूर्ण महाराष्ट्रभर जो प्रसिद्धीच्या लोकात आहे आणि आज त्याच्या विवाह सोहळ्यानिमित्त त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सगळे त्याचे चाहते तुमचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. मी निवेदक सागर पवार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. आजचा हा विवाह सोहळा म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सूरज आणि संजना यांचा हा विवाह सोहळा आहे आणि आता त्या दोघांचं सप्तपदींसाठी विवाह मंचावरती आगमन होत आहे. सप्तपदींच्या मंचावरती आगमन होत आहे. पावसा टीम एक लाईन करून घ्या जरा पटकन प्लीज जरा सगळ्या ग्रुपच्या समोरच्या बाजूला घ्या सगळ्या एक मिनिट ग्रुपच्या समोरच्या सगळ्या जणांना मागे घ्या. सगळ्यांना मागे सरका जरा थोडं पटकन. अरे त्या दोघांना यायला जागा तरी द्या. सगळ्या मागे सरका पटकन. यानंतर आता सूरज आणि संजना यांचं आगमन होतंय. अरे मागे सरका सगळ्यांना. सगळ्यांना मी नम्र विनंती करतो मागे सरका. बाउन्सर टीम आपली एक लाईन बनवा. एक साखळी बनवा डाव्या उजव्या बाजूला. डाव्या बाजूला उजव्या बाजूला एक साखळी बनवा आणि मधोमध दोघांना फक्त येऊ द्या. बाकी कोणाला घेऊ नका. नम्र विनंती. Good.
तिथे वैष्णव तथा वैष्णव नक्षत्र वैष्णवचे योग चक्रः दैवलक्ष्मीहृदयः अद्यता देवी अद्यमान एव गुणविशिष्टायां मम आत्मनः कन्नदानः करिष्ये तथा च मार्गप्रतिष्ठां जलशुद्धत्रिवर्णपोषणं करिष्ये
आमदार माननीय अजितदादा पवार साहेब यांनी देखील या निमित्ताने विकास सोहळ्यासाठी शुभसेवा दिली आहे. त्याचबरोबर माननीय सौ सुमित्रा यांनी अजित पवार राज्यसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी देखील या निमित्ताने शुभेच्छा शुभाशीर्वाद दिलेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर माननीय सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा मतदारसंघ त्यांनी देखील या निमित्ताने शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिलेले आहेत. त्याचबरोबर माननीय विजय भक्ती
संकल्प आमदार पुरंदर हवेली यांनी देखील या निमित्ताने शुभाशीर्वाद दिलेले आहेत. आपले देखील मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर माननीय संजयजी जगताप माननीय आमदार पुरंदर हवेली आपले देखील या निमित्ताने शुभेच्छांसाठी हार्दिक स्वागत. माननीय पोपटराव खोमणे विश्वस्त देवस्थान जेजुरी पुरंदर व उमाजी नाईक संघटना सल्लागार हार्दिक स्वागत. स्टेजवरची गर्दी कमी करण्यात यावी ही विनंती आलेली आहे. मान्यवर पाहुणे मंडळी ज्यांना फेटे बांधून झालेले आहेत कृपया त्यांनी स्टेजची गर्दी कमी करा ही नम्र विनंती. तुमचं जे हत्यार आहे ना निलेश मामाच्या पेक्षा थोडं कमी शिवसेनेचे नेते सतीश शिंदे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव लोणकर आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर सनी लोणकर युवा उद्योजक माननीय रोहित हात लावू ना, काय राहिलं? हात लावू ना. माननीय माऊली भोयटे सतीशजी कोतवाल सामाजिक कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आणि अतिशय सुंदर फोटोग्राफी ज्यांनी केलेली आहे असे आरजे क्लिक्स आपलं देखील स्वागत. रील स्टार शशिकांत वाघमारे आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय संगमजी डाक व छायाताई कांबळे आपलं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे. आलेल्या सर्व आख्यांचे चव्हाण आणि गोपने पलिवालाच्या वतीने हार्दिक स्वागत. आख्खी जण माझ्या नग्नाला आलात लय बोल वाटते. तुम्हाला बोललो होतो का नाही आधी कैली येलं मग नग्न ती तुम्ही आला माझ्या मनाला लय बोल वाटते. माझं कालच बोलून आले एकदम. आणि काय मुली वाटता ओम नमः शिवाय शिवशंभो हलल महादेव. एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. जोरदार जोरदार टाळ्या. गालीच फाटलं लुटर तुटलं. आय मुली आता तुझं नाव घेतलं लय बोल वाटलं. जापून तुझी बागची जापून तुझी बागची. Let's go out to the त्या एकदा खरंच मनापासून तिकडे गर्दी करू नका. सुरत लाईव्ह द्या. SB फोटो आपलं देखील या ठिकाणी आगमन. आपला सर्वांचं देखील मनापासून मी स्वागत करतो. SB फोटो आणि यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका सुरत सगळ्यांना विनंती करतो. सर्कल करा म्हणजे त्या ठिकाणी वरराजा व्यवस्थितपणे पडण्याला जाईल. या ठिकाणी ज्यांचा नावाला केलं जाईल त्यांना विनंती आहे. सुरतची गादी माननीय अभय जावळे व माजी सत्यवान जुजले यांना विनंती करतो. माजी सचिन जुजले विनंती करतो. साऊंड ऑपरेटर माईकचा आवाज वाढवा.
जेणेकरून मागे सगळ्यांना सरकार मागे सरकार बाकीचे. हॅलो, घोडेवाले, घोडा पुढे लावूया, चला, घोडा पुढे सरका. चला, पुढे सरका. श्रीमंतांना जाऊन लगेच यायचं आहे. जरा जागा द्या, जरा जागा द्या. मी विनंती करतो, आपण मंचावरती यावं. थोड्या चंद्रभाऊ काका सुप्रसिद्ध आहेत. विनंती विनंती आहे, स्टेज जोपर्यंत रिकामा होत नाही 5 मिनिटांसाठी करा. स्टेज मोकळा झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना आपण सहकार्य देणार आहोत. बाउन्सर मागे उभे राहा, बाउन्सर मागे उभे राहा, बाउन्सर मागे उभे राहा. पुढे जागा कमी, पुढे जागा कमी. या बाउन्सर मागे घ्या, मागे सर्वांना, त्या मागे सर्वांना. ज्यांना फोटो काढायचे डोकं नका, डोकं नका, डोकं नका, डोकं घ्या आणि ज्यांचा फोटो लागला त्यांनी मागे सरका. ज्यांचा फोटो झालेला आहे त्यांना कळकळीची विनंती करतो, सगळ्यांनी मागे सरका. सुरक्षित स्टेजवरती घ्यायचंय, सुरक्षित स्टेजवरती घ्यायचंय. आपले सर्वांना चारे बाळाने हॅलो अरे बा सगळ्यांना विनंती आहे, सहकार्य करा. हॅलो विनंती करतो, कृपया धक्काबुक्की करू नका. कृपया स्टेजवरून खाली उतरा. लाईन जाते, लाईन जाते. स्टेजवरून खाली उतरा. स्टेज मोकळा नाही. विनंती कार्यालयाचे व्यवस्थापक स्टेजच्या लाईट चालू करा. लाईटचा प्रॉब्लेम आधी 7:30 वाजले. थँक्यू सो मच की तुम्ही सूरजवर इतकं प्रेम करता आणि त्याच्या प्रेमासाठी त्याच्या लग्नाला आज इथे सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलाय. थँक्यू सो मच. बाय द वे कशी दिसते मी? बस काय तर सूरज? हो हो हो. आणि मी प्लीज खरंच रिक्वेस्ट करेन थोडंसं त्रास होत नाहीये, पण खूपच चेंगराचेंगरी होते आणि मग त्याच्यामुळे काय होतं, एकाला फोटो एकाच्या चेंगराचेंगरीमुळे कोणालाच फोटो घेता येत नाहीये. आपण छान फोटो काढूया, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त सगळेजण एकत्र येतात. संपूर्ण स्टेज रिकामा झाल्याशिवाय वरती लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, याची सर्वांनी काय दक्षता घ्यायची आहे. जर सुरजदादाचं लग्न टायमावर लावायचं असेल तर आहे, परंतु हा सोहळा आनंदाने पार पडला पाहिजे. गडबड चेंगराचेंगरी होता कामा नये. त्यामुळे मी नम्र विनंती करतो, लेडी बाउन्सर ताई स्टेज सगळा रिकामा करा. सगळा रिकामा करा. घ्या खाली, घ्या सगळ्यांना प्लीज. सगळ्यांना खाली घ्या प्लीज, विनंती करतो. सगळ्यांना खाली घ्या. मी नम्र कळकळीची विनंती करतो. स्टेज रिकामा झाल्याशिवाय लाईट होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची आणि ताबडतोब स्टेज मोकळा करायचा. जोपर्यंत रिकामा होणार नाही तोपर्यंत विवाहाला सुरुवात होणार नाहीये. स्टेज जोपर्यंत रिकामा होणार नाही तोपर्यंत लग्नाला आपण सुरुवात करणार नाहीये. त्यामुळे मी नम्र विनंती करतो, प्लीज मागे सारखा. बाकीचे जरा खाली उतरा प्लीज. मला सुरतच्या प्रेमापोटी तुम्ही आलेला आहात आणि हे प्रेमाचं सहकार्य करा. प्लीज तुम्ही सहकार्य करा. स्टेज खाली करा. सर्व स्टेज रिकामा करून घ्यायचा आहे. आता मला थोडंसं कडक बोलायची वेळ आलेली आहे. प्लीज थोडंसं खाली घ्या सगळ्यांना. आता कोणाला राग आला तरी चालेल, पण सहकार्य करा. थोडंसं आपण पण सगळ्यांनी मागे उभ्यात, थोडंसं मागे सरकूयात. आपण रिकामा झाल्याशिवाय लग्नाला सुरुवात होणार नाहीये, ही विनंती आहे. या ठिकाणी लेडी बाउन्सर सगळ्यांना स्टेजच्या खाली घ्या. या ठिकाणी एक मोबाईल मी झालेला पुन्हा आहे. एकदा विनंती करतो, जर कोणाला सगळ्यांना सापडला खाली घ्या. तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा. या ठिकाणी आता कोणाला राग आला तरी चालेल, पण स्टेज खाली करा. तोपर्यंत लग्नाला सुरुवात करणार नाहीये. जर कोणाला सापडला तर त्यांनी माईकशी संपर्क साधून मला विनंती आहे, कृपया आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे.
दादा सेल्फी वाले 2 मिनिटं थांबा फक्त. सेल्फी वाले दादा प्लीज, मला माहिती तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, पण एक 2 मिनिटं सगळ्यांना. लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नाला सुरुवात करायची आहे. नम्र विनंती आहे, पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे. या ठिकाणी एक वजन स्टेज सापडलेलं खाली आहे. होत नाही तोपर्यंत लग्नाला सुरुवात करायची नाहीये. त्याला समोरच्या स्टेजच्या लाईटी सगळा स्टेज खाली झाल्यानंतरच चालू करा. ऍक्च्युली लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे, तो सॉल्व्ह करण्यासाठी स्टेज रिकामा करावा लागणार आहे पूर्ण. नम्र विनंती आहे, बाउन्सर टीमला सहकार्य करा. या ठिकाणी एक वॉलेट आपण लग्नाला आलो, त्याचं लग्न तर लागू द्या, लग्न लागू नये असं वाटतं का तुम्हाला? या ठिकाणी प्राथमिकरित्या हॅलो 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 पण प्लीज रिक्वेस्ट करते आणि एक्स्ट्रीमली सॉरी, माझी मगाशी जरा चिडचिड झाली, पण काय करणार ना, लग्न लागतच नाही. आपलं लग्न 5:30 वाजताच होतं, फक्त खूप गर्दी आहे त्याच्यामुळे खूप डिले झालाय. सो आतापर्यंत कॉपरेट केलं, आता पुढेही करा प्लीज, फक्त लग्न लागू दे. नवरी आली आणि आता मंगलाष्टका सुरू होतील. सुरू करायचं ना ते? कलावंत गुणवंत सर्वांचं आमच्या कलाकारांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपण सर्वजण मिळून या कलाकाराचं लग्न संपन्न करतो आहोत. आमची विनंती असेल की हे लग्न व्यवस्थित पार आपण सर्वांनी मिळून पाळा. जर माझं तुम्हाला आवडलं असेल तर सर्वांच्या जोर टाळ्या पाहिजे. माझा आवाज येतोय? हा, आम्ही देखील जसं तुम्ही आलात तसंच आम्ही त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत. तुम्ही आणि आम्ही सेम आहोत. आमच्या सर्वांसोबत तुम्हाला फोटो काढायला मिळतील, सेल्फी घ्यायला मिळतील, जेवण एकत्र करू. पण तुमच्या सर्वांचं सहकार्य पाहिजे. हे लग्न व्यवस्थित संपन्न होऊ द्या. एका गरीबाचं लग्न आपण करतोय, जो मनाने खूप श्रीमंत आहे, की ज्यांच्या लग्नासाठी आपली एवढी मोठी गर्दी आहे आणि आम्ही देखील त्याच्या प्रेमापोटी आलो आहोत. तर माझी विनंती असेल की सहकार्य करा. धन्यवाद. हॅलो हॅलो नमनशी एकदंता एकपणे तुझे आता एकी दावीची अनेकता परी एकात्मतानं मुळे विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबारा भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज व स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या गर्भातच पाहिलं व ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राण पणाला लावले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण अतिशय आनंदाने आपल्या सर्वांचा लाडका, महाराष्ट्राचा लाडका बिग बॉस विनर सूरज आणि संजना यांच्या शुभ विवाह प्रसंगी आनंदाने उपस्थित आहोत. आनंद एक उत्कट ईश्वरीय वरदान असं म्हणतं प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना, मन मोराच्या पिसाऱ्यातून जणू निळ्या घनश्यामाची अनुभूती. प्रत्येकाच्या जीवनात वाहणारा स्नेह धरा, पण त्याचा करावा लागतो सोहळा. तो सोहळा तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. असं म्हटलं जातं की प्रेमाने जोडलेली 4 माणसं, त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याच्याजवळ असतं तो खरा श्रीमंत असतो. दिव्याने दिवा लावला की दिव्यांची दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं की फुलांची फुलमाळ तयार होते. तसं माणसाने माणूस जोडला की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. सूरजने जे माणुसकीचं नातं तयार केलेलं आहे त्याचं दर्शन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमधून नक्कीच घडत आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने सूरजला आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना आणि आमच्या सर्व बिग बॉस टीमच्या वतीने या ठिकाणी जान्हवी ताई आहे, अभिषेक सर आहेत, पवन आहे, यमचा आहे, आमच्या सर्वांच्या वतीने या सूरजला आणि संजनाला शुभाशीर्वाद देताना एवढंच म्हणेल की या सूरज आणि संजनाचा संसार अवघाची संसार सुखाचा करी आनंद परिणतीने लोक या अनुभूतीने व्हावा. या
वधूवरांचा अर्थात सुरेशचा आणि संजनाचा सुखी संसार पाहून त्यांच्या कुटुंबियांना आजी संसार सुपर झाला की नाही ही अनुभूती यावी. आपल्या सर्वांच्या वतीने सुरेश आणि संजनाला शुभेच्छा देताना एवढंच म्हणेल की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळो. भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहून कळो. रामकृष्णारी जय शिवराय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आता आपण मंगलाष्टकाला सुरुवात करूया. आम्ही सगळ्या बाजूला होतो म्हणजे तुम्हाला सूरज आणि संजनाला पाहता येईल. विनायकमहं चिन्तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवर्णं योगनेश्वरं ओजरं ग्रामोराजनावसंचितो गणपते भूया सदा मङ्गलं शुभमङ्गलसाय
बसमध्ये पण आता सगळं चालू आहे आपण. आपल्याला सर्वांनी स्टेज खाली करायचं आहे. स्टेजवर बसून करू नका. बाबा मॅम भाऊ रमेश असंच काम करत राहा. कलाकार रजिस्टार सगळे पुढे गेले पाहिजे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपली मराठी माणसं मोठी झाली पाहिजे. चला, छान परत कधी भेटत पण भैया खूप खूप धन्यवाद. तुम्हाला बघून खूप चांगलं वाटलं. सोशल मीडियात काय प्रॉब्लेम असं बिनत असतं कधी तुमचा भाव आहे. अरे थँक्यू मराठी माणसं आपण आपल्यासाठी उभा आहे. धन्यवाद. येतो. गुड नाईट गाईज. तर फायनली अशफाक भाई माझं दोघांचं काय नाही एकदम प्रॉपरली शूट झालेलं आहे. आणि तुम्ही तर बघू शकता मी तर काय पूर्ण जॅकेट घालून आलो होतो त्यामुळे पूर्ण आहे का नाही पॅक वगैरे होऊन त्यानंतर अशफाक भाईने काही असली गादी आणली होती. गादी वगैरे घालून जॅकेट आणि सगळ्यात मेन गोष्ट तर आहे का नाही भरपूर आपल्याला सेलिब्रिटी वगैरे सगळ्यांना भेटायला आलो. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आहे का नाही आपण पवन भाईला पण भेटतो. त्यांनी आपल्या चॅनलसाठी म्हणजे अशफाक भाई आणि माझ्यासाठी दोघांसाठी आहे का नाही फीडबॅक दिलेला आहे. गुड विशेष दिलेला आहे त्यांच्यासाठी सॉरी आमच्यासाठी. तर सगळे क्रिएटरला तुम्ही सपोर्ट करा असं तुम्ही त्यांनी म्हणलेलं आणि मराठी माणसांना पुढे आणा. सर्व कार्यक्रम उरकून आता सध्याला आहे का ना आपण निघालेलो आहे परत बारामतीला. आता आपल्याला जाऊन थांबायचं आहे जेवायला. माझा मोबाईल झालेला आहे स्विच ऑफ. तर त्यामुळे आपण आहे का नाही आता आम्ही दोघं हॉटेलमध्ये जाणार आहे. हा जेवणार चार्जिंग करून जेवण आता आपण निघतोय. आता जाता का ना काहीतरी जेवण करायचं आपल्याला. त्यानंतर आपण बारामतीसाठी निघणार आहे आणि बारामतीला जाऊन आपलं व्लॉग कंप्लीट करणार. ओके तर लेट्स गो. आता सध्याला आपण चायनीज खायला थांबलेलो आहे जेजुरीमध्ये. कारण की आम्हाला माहिती आहे की पुढं अजून आहे का आता 9 वाजले तर पुढं आपल्याला काय भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नाही आहे. ट्रिपल राईस घेतलेली सूप आलेलं आहे. कारण की थंडीमध्ये जो सूप पिण्याचा जो मजा आहे ना ते कुठंच नाही भेटणार आहे आपल्याला. काय बोलते अशफाक भाई? बरोबर आहे ना बाई. तर आता सध्याला आपण आहे का नाही सूप वगैरे पिऊन लगेच निघणार आहे बारामतीसाठी. ठीक आहे. आणि व्हिडिओ तर एकदम बेस्ट झालेली आहे. भरपूर तुम्हाला दाखवण्यासाठी भरपूर असं काही होतं. पण मोबाईलची चार्जिंगमुळं आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट अशी आहे की माझा पॉवर बँक आहे का नाही गर्दीमध्ये पडला. 5,000 रुपये पाण्यात गेले माझे. एक सर्वात जास्त दुःख आहे मला. ज्यावेळेस जर कधी एखाद्या पुढं मी सूरज भाईला भेटेल ना सूरज चव्हाणला त्यावेळेस नक्की सांगेल ही गोष्ट. तुझ्या लग्नात आहे का नाही 5,000 रुपये उडवलेत मी म्हणजे पॉवर बँक. चला तर मित्रांनो आता जेवतो. माझा घसा पण बसलेला आहे. आजारी आहे तरी पण आहे का आपल्या व्हिडिओसाठी आपल्याला इथे यायला लागलं. तर आता खाऊया आणि त्याचा भेटूया तुम्हाला. फायनली बारामती आली मित्रांनो. एवढी थंडीचं लास्टला आपण सूरज भाऊच्या लग्नाला जाऊन आलोच. मग किती का थंड असताना भावाचं लग्न लय भारी झाले. खूप
जोरदार लग्न झालेलं आहे. सगळे सेलिब्रिटी वगैरे आले होते. मे बी आम्ही इथं परत निघल्यानंतर पण एखाद्या बाकीचे जेवढे सेलिब्रिटी राहिले होते तेही आले असतील. पण आपल्याला इकडे यायचं होतं. आता बघा ना 10:30-11 वाजाय आलेले आहेत आणि आत्ता आपण बारामतीला पोहोचलोय. जर आपण सगळं कार्यक्रम उरकूपर्यंत जर थांबलो असतो तर आपल्याला यायला रात्रीचे 1 वाजले असते. काय कराय असतो बाई 1 वाजले असते आणि एकदम गार एवढं गार लागतंय बोलताच होती घे नाही आणि मी गाडी चालवतोय. हा ना अशफाक भाई गाडी चालवतोय. मी तरी पाठीमागं बसलोय आणि अशफाक भाईकडे जर्किंग आहे. माझ्याकडे तर जॅकेट आहे. हात तर मी डायरेक्ट बनेल घातलेला आहे. तरी मी पण जाऊ द्या आपण घरी जाऊन बोलूया सविस्तर. कारण की असं व्हिडिओ काढता खूप जास्त अवघड आहे आता आमच्यासाठी तर असल्या सिच्युएशन मध्ये. तर घरी जाऊन बोलूया मित्रांनो. फायनली मित्रांनो आपण घराखाली आलेलो आहे. अशफाक भाई तुम्हाला कसं वाटतंय गाडी चालून मला सांगता का जरा. गाडी चालून कसं वाटतंय तुम्हाला. जिरली का तुमची. जिरले आमची. खरंच आमची चांगली जिरलेली मित्रांनो. कारण की आम्ही तर लय उत्साहाने गेलो होतो. सूरज चव्हाणचा लग्न आहे आज. आपल्याला भरपूर काही नवीन बघायला भेटेल दाखवायला भेटेल तुम्हाला. पण येताना जो हालत झालेला आमची तर आम्हाला माहिती आहे. आणि सगळ्यात जास्त मोठं दुःख मला हे की माझा पॉवर बॅग गेलेला आहे 5000चा. पण जाऊ द्या काय हरकत नाही. आपल्याला भेटेल नवीन नेक्स्ट टाइम आपण घेऊया. तर अशफाक भाई चाललेले आहेत घरी. गाडी चालू केली. गुड नाईट. अशफाक भाईला का असं वाटतं की कधी जाऊन मी घरी झोपतोय. मित्रांनो चष्टाची बाग वेगळं अशफाक भाईची का नाही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली. लवकर खाली जावा आणि भाऊला पण सबस्क्राईब करा. लई मेहनत घेतलेली या व्हिडिओसाठी आणि तर एवढ्या याच्यासाठी एक लाईक तर बनतोय ना आहे का नाही. आणि सबस्क्राईब करा लवकर दोघांच्या चॅनलला आणि जास्तीत जास्त शेअर करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मिलते आपको नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय. ख्याल रखो अपना और अपने फैमिली का. तो लव यू फ्रेंड्स. बाय बाय बाय. गुड नाईट.